सुरेश धस यांचा पी असल्याचं सांगत पैसे उकळणाऱ्याला चांगला चोप मिळालाय। जनआक्रोश मोर्चाच्या नावानं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायची म्हणून अधिकाऱ्यांना पैसे मागत असल्याने चोप दिलाय। धाराशिव शहरातील आशिष विसाळ असं अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे। मराठा आंदोलकांनी चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय। माजी जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचे नाव आणि फोटो डीपीला ठेवून स्वतःला त्यांचा खास मित्र म्हणून आशिष विशाळ हा पैसे गोळा करत होता। आमदार सुरेश धस यांच्या नावावर सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत खंडणी वसूल करणाऱ्या आशिष विसाळला मराठा बांधवांनी पोलिसांच्या स्वाधीन केलंय। आमचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर हे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। श्रीराम, काय सांगाल, नेमकं काय घडलं? वृषाली, धाराशिव मध्ये काही वेळापूर्वी आशिष विशाळ नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो सुरेश धस यांच्या नावाने संतोष देशमुख जे मसाजोग मध्ये हत्याकांड झालं त्यांच्या कुटुंबियांना मदत द्यायची म्हणून सुरेश धस यांच्या नावाने पैसे गोळा करत असल्याचा आरोप मराठा बांधवांनी केलाय आणि मराठा बांधवांनी त्या आशिष विशाळ ह्या व्यक्तीला जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये चोप दिला आणि त्याला विचारपूस केली की बाबा तू पैसे का गोळा करतो। तर त्यांनी पैसे गोळा करत नसून मी फक्त मदत करण्यासाठी पैसे गोळा करतोय अशी माहिती दिली। मात्र हा आशिष विशाळ जो आहे हा तत्कालीन जिल्हाधिकारी धाराशिवचे प्रवीण गेडाम होते, त्यांचा फोटो डीपीला ठेवतो आणि ते आधी अशा बऱ्याच वेळा अनेक अधिकाऱ्याकडून अनेक व्यक्तीकडून पैसे गोळा करण्याचं काम करतो। हे निदर्शनास आलेलं आहे वारंवार आणि आज ही तसाच प्रकार घडला। सुरेश धस यांच्या नावाने पैसे गोळा करत असल्याचा आरोप त्याच्यावरती केला गेला आणि त्याला आज मराठा बांधवांकडून मारहाण झालेली आहे आणि या संदर्भात त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय मराठा बांधवांनी। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एक नाही मोर्चाचं काम तू केलं का? केलं का? तुझं मोर्चाला अधिकाऱ्याला पैसे मागायचं काय समज आहे? तू पैसे मागायला किती वेळ झाली? किती वेळ झाली? मी हानेन एक नाही मोर्चाचं काम तू केलं का? केलं का? तुझं मोर्चाला अधिकाऱ्याला पैसे मागायचं काय समज आहे? तू पैसे मागायला किती वेळ झाली? किती वेळ झाली? मी हानेन एक नाही मोर्चाचं काम तू केलं का? केलं का? तुझं मोर्चाला अधिकाऱ्याला पैसे मागायचं काय समज आहे? तू पैसे मागायला किती वेळ झाली? किती वेळ झाली? मी हानेन एक नाही मोर्चाचं काम तू केलं का? केलं का? तुझं जनआक्रोश मोर्चाच्या नावानं पैसे मागितल्यानं त्यांना चोप देण्यात आलाय। देशमुख कुटुंबियांना मदतीसाठी पैसे मागत असल्याचं या व्यक्तीकडून सांगण्यात आलेलं आहे। धसांचा पी असल्याचं सांगत पैसे उकळण्याचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। देशमुख कुटुंबाला मदत करण्यासाठी मी पैसे गोळा करत होतो असं सांगण्यात आलेलं आहे। आशिष विसाळ असं या व्यक्तीचं नाव आहे। मराठा बांधवांनी त्याला सध्या पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। माजी जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचे नाव आणि फोटो डीपीला ठेवून तो स्वतःला त्यांचा खास मित्र म्हणून पैसे गोळा करत होता।